कलावती मी काय म्हणतो, मी माझ्या घरी बोललो तर माया आईली काही ते ऍक्सेप्ट आहे नाही. लव्ह मॅरेज घेऊ मॅरेज माझ्या घरी काही ते कोणाले म्हणजे पटतच नाही. ते दिमागाच्या बाहेर आहे ते याच्यावाल्या. आपल्याला कसं आहे, आपण ज्याच्यासोबत प्रेम करतो त्याच्यासोबत आपल्याला लग्न करावंच लागते. आपण तुझ्यासोबत खरं प्रेम केलं आहे आणि आपला तुझ्यावर लय जीव आहे. तर कलावती, काही कोणाचा विचार न करता बॅग भर आपण पडून जाऊ. मी तुला बिलकुल खुश ठेवन. तुला कोणत्याही गोष्टीची तकलीफ होणार नाही याचा मी पुरेपूरपणे जबाबदारी घेतो. तू बॅग भर आणि माझ्यासोबत पडून जाऊन आपण लग्न करू. बाकी या दुनियात आपल्या मनाविरुद्ध जर काम होत असन, अरे बा, ज्या व्यक्तीत माझे मन आहे त्या व्यक्तीसोबत जर माझे लग्न नाही झालं आणि दुसऱ्याच व्यक्तीसोबत जर माझे लग्न झालं तर काय? त्या व्यक्तीचं जरी मन, आता तू जरी दुसऱ्यासोबत लग्न करून तर तुझे मन मायातच नाही राहीन काय? लग्न करून लफडं केल्यापेक्षा आधीच व्यवस्थित काय आहे ते करायचं ना. आलास का शेवटी त्याच्यावर? मी तुला काय सांगितलं होतं, काय सांगितलं होतं मी तुला, की तुझ्या घरच्यांची परवानगी घे, त्याच्यानंतर आपण आपलं मन जुळवू. असं मी तुला फर्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला प्रपोज केला होता तेव्हाच मी तुला असं म्हटलं होतं. पण तू ऐकला का? नाही ऐकला. शेवटी माझं मन तुझ्यामध्ये गुंतलं आणि तुझं मन माझ्यामध्ये गुंतलं. असं मी पेचत फसली आहे आता. ना इकडून बोलू शकते ना तिकडून बोलू शकते. सगळीकडे मला आता तूच दिसत आहे. आ झालंच ना शेवटी जे व्हायचं ते. जा पडून आता, नाही का? म्हणजे घरच्यांसोबत रडणं राहिलं, पडणं राहिलं, पडून जाय ना. ते काय रडायचंय कलावती? तिकडे नेऊन काही मी तुला काट्या गोट्यात नाही ठेवणार आहे. याच्यापेक्षा सोन्याची जिंदगी देणार आहे. जरूर जरूर आपण पडून जात आहे याचा मतलब हा नाही आहे का घरचे पैशाचा व्यवहार माझ्याजवळ राहणार नाही म्हणून. माझ्या नावावर 10 एकर वावर आहे. कोणी काही करू नाही शकत. ऑलरेडी 10 एकर वावर ठेवलं आणि बाकीचं जे वावर आहे ते तर आहेच म्हणा, ते नंतर मिळणार होतं, पण पहिले 10 एकर करून ठेवलाय माझ्या नावावर. पण त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही ना. टेन्शन काही घेऊ नको. कलावती, तू बिंदासपणे माझ्यासोबत पडून लग्न कर. काय आहे, लोक 8 दिवस वाईट म्हणतील, वर्षभर वाईट म्हणतील, शेवटी ताटात घास खाणार आपल्या. अशी लोकांची परंपरा आहे. आधीच काय आहे तर सत्य आहे. ज्याचं मन ज्याच्यात आहे त्याला त्याच्यासोबत कधीच ते लग्न नाही करून देत. म्हणजे आपल्या मनाचं काय, त्यांच्याच मनाचं ऐकायचं का आपण नेहमी? ए बाबा, ते तुझं तू बघ यार. माझ्या घरच्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये, तुझ्याच घरच्यांचा प्रॉब्लेम होता. आता म्हणते की शेवटी पडून जाऊ. काय यार, मला तर तू खूप टेन्शन मध्ये पाडला आता. काही टेन्शन नको घेऊ ना यार कलावती. तू माझ्यावर जर खरंच खरंच ट्रू लव्ह करत असशील, खरं प्रेम करत असशील, तर माझ्यासोबत पडून चल कलावती, चल. नाही, मी इतका पैशावाला आहे यार, मला कुवारी पोरगी भेटू शकते, म्हणजे स्टेबल मुलगी जशी माझ्या घरच्यांना मान्य आहे तशी मुलगी मला भेटू शकते. पण माझं मन तुझ्यात आहे. तू माझा जीव आहे, तू माझं सगळं काही आहे. माझं इतकं मन मी तुझ्यात लावलं तर मी असं नाही करू शकत ना यार कलावती. तुला नाही सोडू शकत मी. प्लीज तू माझ्यासाठी इतकं तरी कर. मी तुझ्यासाठी जग जाहीर करतो, पण तू माझ्यासाठी इतकं काम कर. हो, झालं ना आता जे वाच ते. तुला मी पहिलेच म्हटलं होतं. पहिलेच म्हटलं तुम्हाला मी का बा, तुमच्या घरचे जर हो असेल तर सांगा, नाही असेल तर फालतू जबरदस्ती नको ना. आता उद्या चालून मला टेने मिळाले तर, टेने भेटले तर मला सांगा. टेने भेटले तर काय करेन मी? त्या घरी तर काहीच नाही. चालली इथं माझ्या पोरानं पाय येऊन आणली. माय एका लेकराची माय. माय लग्न झालं होतं बापायचं. कशाला कशाला मला सहन नाही होत. मग मी फालतू कोणत्या गोष्टी ऐकून घेतली. मी कोणाला बोलत नाही, कोणी मला बोलावणे, आणि मी कोणाला बोलायचा चान्स देत नाही. जिथं माझं चुकत नाही तिथं मी झुकत नाही, जिथं मी झुकते तिथं माझं चुकते. अरे वा, काय ले कलावती, तू माले ना आम्हाले करतो. तूच म्हणण्याच्या मायबीन म्हण. मी तुझ्या मित्र, नवरा डवरा सगळं मी तुझेच होय. आता काही विचार करायला वेळ राहिला नाहीये. सगळं काही व्यवस्थित आहे. आईची तब्येत तुझ्या चांगली आहे, माझ्या घरची तब्येत चांगली आहे. बॅग भर, उद्या सकाळी सकाळी झाकटी तू उठ. मी तुला ड्रॉप करतो त्या दरवाजापासून आणि सिद्ध आपण चाललो जाऊ अमरावतीला. काही दिवस रूम करून राहू. यायला माहीत पडता पडता वांगल्याचे चांगले होतेच आहे. तू बाकी गोष्टीचं टेन्शन घेऊ नको. तू फक्त आता आपल्या लाईफ बद्दल टेन्शन घे आणि कशी आपली लाईफ आपण हसत खेळत जगायची या गोष्टीचं तू थोडंफार विचार कर. मग तुम्हाला एवढ्या दिवसाचं काऊन नाही सांगितलं यार तू? एवढ्या दिवसाचं सांगा लागत होतं. मी तयारीत राहिली असती. आता एकदम असं अचानकपणे कसं यार? मी माझ्या घरच्याला पटवलं असतं ना. मी काय म्हटलं, तुमच्या घरचे काय म्हणते ते सांग म्हटलं. आता माझ्या घरच्याला सांगितलं तर माझ्या धांदलच करून टाकून, पुरी धांदल करायला. मला तर विचारच आला. बरं तू घरी जाय, मी फोनवर सांगतो तुला पोयाचं का नाही पोयाचं. फोनवर काय यार कलावती, आताच काय ते खरं खरं सांग. उद्या आपल्याला कोणत्याही हालतीत पडून जायचं आहे. खूप झालं आता. आज उद्या परवा करता करता असे 3-4 महिने लुटून गेले आणि असं करता करता एक दिवस ते लग्न जुळून तर दुसऱ्याच्या गळ्यात बांधून जाशील आणि माझ्या पायात बेडी तर बेडीच चालली राहून जाईन तुझ्या नावाची. म्हणून कलावती, उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे. तू काही टेन्शन नको घेऊ. काही कोणत्या गोष्टीची जर कमीपणा जाणवली, काही म्हणजे तब्येत बेकार झाली तू यायची, त्यामुळं सगळं काही करतो मी. टेन्शन नको घेऊ. तू फक्त माझ्या साथ दे. हो, तुला मी किती दिवसाची म्हणून राहिली रे. त्या घरी विचार, त्या घरी विचार, बळचन त्यातून आता विचारलं. कलावती, मी चाललो आता बँकेतून मी पैसे काढून घेऊन येतो. आपल्याला काही दिवस राहायला लागणार आहे. तर तू लवकरात लवकर बॅग भर. काय करायचं तुला भर. आपल्याजवळ फक्त एक रात्रीचा टाइम आहे. उद्या सकाळीच आपल्याला पडून जायचंय. बस, विषय संपला. काय माहित
नाही हे मारतो ना बापा बायचंदा कुठचा किती दिवसाची म्हणून राहिली त्या घरच्याला विचार त्याची माय तर हेट घ्या भोकाचीच आहे मला बोलायला राग येते मग त्याची माय चांगली नाही आहे त्यात याच्यासोबत मन गुतलं जातं काय करावं गड्या हो ना हे मारतो सांगून राहील त्याला मला सांग फसली का नाही आता याच्यासोबत लग्न करून पस्तावली नाही पाहिजे 17 नंबर करायचा मला काही शोक आहे नाही आता काय करावं काय नाही बापा जिंदगीत सारी उलझनच आहे पोरीची जिंदगी भल्ली बत्तर आहे बापा बेकार काम आहे पण आता काय करतो प्रेम केलं तर शेवटपर्यंत साथ द्यास लागल नाही का तसाही कोणाचा विचार करता नाही माया बरोबर वागते ना माया भाऊ माझ्यासोबत बरोबर वागते माया काही कोणी कामाचं नाही पैव नाही गेली काय ना असं लग्न केलं काय कोणाला काही गम होणार नाही जाऊ दे काही कोणाचं टेन्शन घेत नाही मी मला वाटलं ते करतो मी आता हॅलो हा बोला काकाजी असं माय हो काजी हा 70 एकर शेती बापरे आणि काय करते पोरग आणि वरतून प्रायव्हेट कंपनी जॉबही करते सोपही नाही खात बापरे हा तर स्वप्नी खात सुपारी कसं माय बाई कायचा शोक नाही आहे ना घर माय 40,000 गेटच आहे का जी असं लग्न झालं आहे त्याचं आहे ना अच्छा पहिली लफडेल निघाली मग आता त्याला दुसरपणी चालन काय हाव काय बरं ठीक आहे ना ठीक आहे हाय आमच्या गावात पोरगी सुंदर पोरगी आहे गुणाला चांगली आहे काही वाईट पोरगी नाही आहे हाव हा या तर या मग बरं काकाजी ठीक आहे मी पोरीच्या आईला विचारून तुम्हाला फोन करून सांगतो कधी यायचं कधी नाही तर रिश्ता गिश्ता चांगला आहे काकाजी वर झालं सांगितलं धन्यवाद तुमचं हो हो ठीक आहे ना ठीक आहे काकाजी सांगतो मी तुम्हाला फोन करून कळवतो मग काय नाही तर नाही का हो ठीक आहे माय गंगा कोण होय कोणाचा फोन होय कोणासाठी रिश्ता आला बापा कोमलचं लग्न उरकून टाकतो काय हो बापा शांती धीरज शांताबाई कोणाचंच लग्न मी लवकर उरकून नाही टाकत ह्या रिश्ता कलावतीसाठी आला आता तिची माय आपल्यासोबत चांगली बोलो नाही बोलो जर चांगला रिश्ता येत असेल पोरीचं जर चांगलं होत असेल तर मग आपण कोणाचंही चांगलं करायला मागं हटतो काय तो समोरचा व्यक्ती आपल्यासोबत चांगला वागो चाहे नाही वागो पोरगी चांगली वागते ना तर मग रिश्ता आला तर मी फोन उचलला आणि बोलली बाई 70 एकर वावर आहे म्हणते प्रायव्हेट कंपनीत जॉब करते म्हणते सुपारी नाही खात सोप नाही खात कोणत्या गोष्टीचा शोक नाही मटण मच्छी नाही खात म्हणते वारकरी संप्रदायातले लोक आहे म्हणते अजून देवागिवाचं लय समजते म्हणते मग हाय बाई हे तर मस्त आहे हो बापा शांत गंगा मग नाही तर काय माहिती शांताबाई सोने पे सुहागा अशासारखी गोष्ट आहे आणि पोरगही देखणं आहे म्हणते पाहाले आणि स्वभावलाही देखणं आहे पाहालेही देखणं आहे सासू सासरे देर भाऊ भाऊजय हिचे भाऊ भाऊजय म्हणजे ननद हाय म्हणते ना माय चांगला आहे ना माय गंगा मग बरं झालं तू घेतला हो जाऊ दे ना माय तिची माय वाईट वागते आपल्याला काय करावं लागते जाऊ दे आण थोडी रिश्ता लवकरात लवकर कलावतीचा उरकवून टाकू जाऊ दे मग तिच्या पोराच्या घरी चालली जाते ना सूर रहेगा ना बासुरी रहेगी फिर पण शांताबाई तिच्या घरी जाऊन तर सांगाच लागन हो बापा आणि तिचं बोलणं काही धडाचं नाहीये पार्वती तर कशीच तिच्या घरी येत नाही माय मागं झमकलं सांग तिला कोणत्या तोंडाने म्हणू कधी कधी बिचारे असं वाटते का चांगलंही करा ना कधी कधी तिच्या बोलण्याहून असं वाटते का काय फालतू लोकांच्या मागं लागतो आपण असंही वाटते माझ्या शांती सांग काय करावं काही नको करू मी जातो तिच्या घरी थोडाफार तिला समजावून सांगतो असा रिश्ता आहे म्हणतो आणि पोरगा व्यसनी आहे बिनव्यसनी आहे आपण त्याच्या बरोबर पत्ता काढू नाही काय होऊ शकते पहिली बायको जर त्याची गेली लफेल होती तर मग होऊ शकते पोरीत खोट नसन पोरात खोट असून नाही काय म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी विचार करून समोर जायला लागते प्रत्येक गोष्टीले तर कसं आहे ना समोरच्याचं कामच आहे का पोरगा चांगला आहे बा समोरचा व्यक्ती वाईट होता होऊ शकते पोरगा वाईट असेल समोरचा व्यक्ती चांगला असेल म्हणून पूर्णपणे त्याची जाच पडताळणी केल्याशिवाय आपण काही समोर पाय टाकू नये आता एकदा त्याला पाल येऊ देऊ नंतर काय तर आपण समोरची प्रोसेस करू जे आधी आपण ठरवलं होतं तसंच त्याच पद्धतीनं चांगलं करून देऊ तिचं चांगलं करून देऊ चांगलं करायला चांगली वागली तर पाहिजे बापा वय झाली पण सोय नाही झाली नुसतं कुत्र्यासारखी वास करायला कायच्या काही कुकडचे कुकडे बोलते जिकून ओढलं तिकडे ओढल्या जाते अशी पचकी बाई नाही पाहिजे बाबा अशी पचकी बाई असाले अशानंतर जवळच्या सुनीच्या संसारातच इपट आणते तिथं इपट आणाले बापा आपण तिचं साजरं करायला जाऊ ना ते आपला वाईटच विचार करते वाईट विचार करायला काही अशा माणसाचं चांगलं नाही करायला लागत आला रिश्ता मोडून टाक जाऊ दे ना माय पार्वती म्हातारा माणूस आहे होतच असते जाऊ दे ना काही एवढं लोड घ्या लागते का म्हाताऱ्या माणसाचं काही टेन्शन नाही घ्या लागत हो जसं चालते तसं चालू द्या लागते आता तुम्ही का बोलल्या नाही का ते बोलली तर तुम्ही बोलल्या ते बोलली आता कोणाला चांगलं होत असेल तर मग कायले मागं हटायचं करून द्यायचं चांगलं कोणी आपल्या भरोश्यावर ठेवते ना आता तिला कशी लालच सुटली 17 एकर वावर ना हे ना ते काजल कमलानं आणलं तिला वाटलं बाई लवकर पुढे झालं पाहिजे आणि लवकर मी मोकळी झाली पाहिजे ते या फेरत आहे पण लवकर काही होऊन नाही राहिलं म्हणून जिकून तिला ओढ भेटला तिकून ओढला चालली ते बस बापा शांताबाई तूच लोकांच्या घरचे कुटके मोडत जाय आम्हाला लोक मोडायला लावत जाऊ एवढे कुटके मोडू नये शेवटी लोक स्वतःच पाहिजे हा
म्हणजे कायच्या त्याचा मतलब आहे. मतलबापुरतं चांगला वागणं ना, मतलब संपला का बस त्याच्यासोबत वाईट वागणं. अशी रीत नाही आहे जमान्याची. रीत असाले सुधी. आपण कोणाचा चांगला विचार करतो, आपला कोणी चांगला विचार नाही करत बापा. जाऊ दे ना माय पार्वती, जाऊ दे ना बापा. काय करत मला तर काय सोबत नाही लागते. जेवढे चांगले कर्म करू तेवढे चांगले कर्म सोबत येईल. वाईट कर्म काय रे करतो. पाय माय गंगाबाई, माणसानं कोणाचं चांगलं नाही करता येत, चांगलंही नाही करा, आणि त्याला जर पटत नसेल तर वाईटही नाही करा. माणसानं त्याच्यासोबत घेऊन देणंच नाही ठेवा. कायले कर्म सोबत येते चांगले न वांगले. बेकार आहे व बापा पार्वती, पोरीबाईची जिंदगी लय बेकार आहे. कसं आहे असं कोणालाही वाटते का आता ती स्वतःच्या पायावर उभी आहे बा. किती दिवस एकटी एकटी आहे, आणि दुनिया बदलत चालली, लोक चांगली नाही राहिले आजकाल. लवकर लग्न झालं, तिच्या पायात बेळी झाली, तिला एक जीवनसाथी भेटला तर कसं आहे तिची जिंदगी चांगली होऊन जाते. नाही हो माय गंगाबाई, कोणाच्या लेकी बाईचं केल्यानं कमी नसते होत. दुसऱ्याची लेक बाई आपली लेक बाई असाच विचार करून चालायला लागते. पण तिच्या घरचे लोक असे विचार नाही करत ना, त्याच्यामुळे कधी कधी नाही दिमाग खराब होते. बाकी काहीच विषय नाही आहे. जाऊ दे, घरचेच काही टेन्शन नको घेऊ. पिंकी काय करून राहिली व? काही नाही होत आई, बसलीच आहे. आता साईन मी जेवली इथं बसलो आम्ही गोष्टी करत. ये ना तू जेवायला, जेवतं काय? नाही हो बाई, माझ्या आताच जेवण झालं, मी काही जेवत नाही बापा. ये ना मग कलावती, बस ना बस ना थोडीशी. कुठं काकू बसता, माझा वेळ नाही बापा बसाले. मला जरा असं काम आहे, तर उद्या मी जरा मार्केट मध्ये जायचं आहे मला. तर पिंकीला सोबत घेऊन जायचं होतं मला. तर म्हणजे हेच थोडंफार सामान आणायचं होतं. पाहुणे घेऊन येते म्हणते पाहाले, तर म्हणून नाही काय थोडस मार्केटमध्ये काम होतं. पिंकीला घेऊन जातो म्हटलं, तर घेऊन जाऊ का काकू पिंकीले सामान आणाले? असं उद्या काय उद्या तर खालीच आहे ते. घेऊन जाजो ना, शनिवारच आहे उद्या, घेऊन जाजो, काही हरकत नाही. उद्या नाही काकू, आजच जायचं आहे, अर्जंट काम आहे ना. आता उद्या शेती काही पाहुणे, उद्या कवा जाणं होईल, मग आजच जायचं आहे. तर आज चल चल म्हणतो मी पिंकीले. असं घेऊन जा ना मग, काम गिमत झाले, घेऊन जाय बापा. पिंकी चालतं का हो माझ्यासोबत मार्केट मध्ये? हो ताई चाल ना, येतो ना मी त्यासोबत. चल आता मी रिकामी आहे ना, मला टिकली गिकलीचे पॉकेट घेतो ना, नेल पेनच्या शिशा घेतो. नाही काय माझ्याजवळ लाडक्या बहिणीची तर नाही, पण माझ्या आईने लाडक्या बहिणीच्या आलेल्या पैशातून मला 100 रुपये दिले, त्याचं मी मेकअपचं सामान आणतो. चलता येतो मी त्यासोबत. हो, सारा पैशाचा चुरडा करते माही पोट्टी. हे टिकलीचं पाकिट घेऊ दे, ते टिकलीचं पाकिट घेऊ दे, आणि ते मार वयस्कर बाई सारखी दिसते. मग वयस्कर बाई सारखी दिसाले मला लावा लागते मग त्या अडीनडीले. मी तिला आता बरोबर घेऊन देतो काकू, तिला लावण्या जोगते नाही का, तिला समजत नसेल. आता मी तिला व्यवस्थित घेऊन देतो. हो घेऊन दे बाई. त्या नप्पालीच्या शिशीचे कलरही जराशी बरे घेऊन देतो. काय आहे ना बेरा कायचे काही घेऊन येते. बरं बरं काकू, ठीक आहे ना पिंकी, चल ना ग. हो हो ताई चाल, मी बात वेणी घालते, ओढणी वगैरे घेते व्यवस्थित, आणि येते मी. तोपर्यंत बस ना तू. चल ना ग, मला पण सुद्धा थोडीशी वेणी घालायची आहे. आपण सोबत तयारी करून सोबतच निघून जाऊ. चल बरं. बरं चल. हिच्या मायला तर पटत नाही बापा, आणि हिच्या मायला आम्ही पटाले. पोरीच्या ना कसंही माय चाल चाल करते पिंकीले, तर बरंही नाही वाटत. ती माय कशी बोलते, वन काय बोलतं व येईल तरी काय म्हणा. ही बिचारी चांगली वागते ना, माय चांगली नाही वागत. मायच्या ना पोरीचं वन होते. नाही तर काय, आता एवढी मोठी शांताबाई करत होती चांगलं, गंगाबाई शांताबाई, तर बुडीच्या तोंडानं सारं काम फेल पाडून टाकलं. जाऊ दे. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आता किती दिवस झाले, आज 17-18 दिवस झाले वाटते, मी कंटिन्यू व्हिडिओ नाही टाकले. 17-18 दिवस झाले. तर काय आहे ना, तर थोडे माझ्या मागे कामं होते. आमचं घर रिनोव्हेशन केलं, तर त्यामध्ये घर वास्तू वगैरे होतं, तर त्यामुळे त्याच्यामध्ये खूप वेळ गेला. तर त्याच्यामुळे मग इथचं सामान तिथे शिफ्ट करणं आलं. त्यानंतर घरची थोडी साफसफाई, खूप अशी बरेचशी कामं, पाहुणे वगैरे. त्याच्यानंतर मग इतकं काम केल्यानंतर थोडा थकवा, काही दिवस तर झोपच काढली. खूप बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकले. मग कधी तर मोबाईलचाच प्रॉब्लेम येऊन जातो. आणि तुम्ही मला कमेंट करून विचारत होते, काय झालं तुम्ही व्हिडिओ नाही टाकत आहे, व्हिडिओ नाही येत आहे, आम्ही वाट पाहत आहे. मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट पाहता, मला कमेंट करून सांगता. मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय जरी नाही देत असेल, तरी मी आता व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला सांगत आहे. तर आजपासून व्हिडिओ कंटिन्यू मध्ये येईल तुम्हाला. पण आता यावेळेला खूप दिवसाची गॅप झाला, खूप दिवसाचा ब्रेक झाला. मी तर असं असं वाटूच नाही देत की मला असं वाटते की नाही कंटिन्यू व्हिडिओ गेला पाहिजे, कंटिन्यू व्हिडिओ गेला पाहिजे. पण काही कारणास्तव मग असं होऊन जाते, एक दिवस नाही बनवला का दुसऱ्या दिवशी सुद्धा नाही बनवला, तिसऱ्या दिवशी सुद्धा, आणि 4-5 दिवस झाले की माइंड चालतच नाही एक्झॅक्टली व्हिडिओ कशावर बनवा. नेहमी नेहमी एकच दाखवून तुम्हाला बोर थोडी ना करायचं आहे मला, नाही का. मग आता काय, आता मी सुचवलं काहीतरी, आता रेग्युलर व्हिडिओ बनवते मी कंटिन्यू. तुम्ही मला असाच सपोर्ट करा, स्वस्त राहा, मस्त राहा, आणि या व्हिडिओचा आनंद घेत राहा. आणि हो, मी इतक्या दिवस व्हिडिओ नाही टाकले, मला त्याच्यासाठी क्षमा करावी, मी तुम्हाला हात जोडून माफी मागते. आणि राहिली गोष्ट आता आजच्या व्हिडिओची, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगाल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता कलावती काय माहित बी, आता कलावतीचं तर आपल्याला माहिती नाही, तिच्या मनातलं कोणी ओळखू शकते, कोणी नाही ओळखू शकत. तर काय, आज नाही उद्या ती पळून जाणार. पळून लग्न केलं तिनं
की झालं कलावतीचा टॉपिक बंद. नंतर मग काय करायचं, तुम्हाला काय बघायला आवडेल ते तुम्ही सुचवा. जास्तीत जास्त प्रमाणात जे ज्यांना आवडेल, जे मला कमेंट करून सांगतील त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवेल. एक जण वेगळं सांगते, एक जण वेगळं सांगते. पर्सनली मी एका याच्यावर कसं बनवू शकणार, मधातून स्टोरी मला स्प्लिट करावी लागेल. तर ठीक आहे मॅडम, आजच्यासाठी एवढंच. आता फर्स्ट दिवस होता किती दिवसानंतर, तर आता कंटिन्यू येणार व्हिडिओ. भेटू मग उद्या.